मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या ज्येष्ठ भगिनी अरुणाताई गडकरी यांची काल ठाण्यातील कौशल्य हॉस्पिटल येथे जाऊन भेट घेतली। गेल्या काही दिवसांपासून अरुणाताई गडकरी यांची तब्येत बरी नसल्याने त्यांना कौशल्य हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली। तसेच त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर संजय ओक यांच्याकडून त्यांच्या तब्येतीची माहिती यावेळी घेतली। या प्रसंगी त्यांच्यावर सुरू असलेल्या औषधोपचाराबद्दल जाणून घेतले। अरुणाताईंवर शक्य ते सारे उपचार करावेत आणि त्या पूर्ण बऱ्या होतील यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी डॉक्टरांना केली आहे। अरुणाताई गडकरी यांना आता उपचारासाठी ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। अरुणाताई गडकरी यांना पॅरालिटिक अटॅक आलेला आहे। आता त्यांना पाहायला आलो होतो। अरुणाताई गडकरी यांची प्रकृती स्थिर आहे। डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर त्यांना ज्युपिटरला हलवण्याचा निर्णय घेतलाय। पुढचे जे काही उपचार आहेत ते ज्युपिटरमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आता अरुणाताई गडकरी यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल, ते उपचार करायचे ते ज्युपिटरमध्ये करणार आहोत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। ज्युपिटरमध्ये अधिक सुविधा उपलब्ध असल्यानं तिथं उपचार करणं सोयीचं असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। ते आनंद दिघे साहेबांच्या भगिनी अरुणा गडकरी यांना पॅरालिटिक अटॅक आलाय आणि त्यांना मी पाहायला आलो आणि नंतर डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर ज्युपिटरमध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याप्रमाणे त्यांची प्रकृती स्टेबल आहे आणि जे पुढचे जे काही उपचार आहेत ते ज्युपिटरमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे मला वाटतं आता त्यांच्या प्रकृतीमध्ये चांगला हे होईल, इम्प्रूव्हमेंट होईल आणि जे ट्रीटमेंट करायची आहे ती ज्युपिटरमध्ये केलीच राहील। गेले तास दीड तास झाला या विषयावरती आपण डॉक्टरांची चर्चा केली। डॉक्टरांचं काय मत आहे? नाही, मीटिंग झाली डॉक्टरांच्या बरोबर आणि ठरलं की बाबा आपण ज्युपिटरमध्ये शिफ्ट करू। तिथे सगळ्या इक्विपमेंट, सगळ्या ट्रीटमेंट्स, या सगळ्या MRI असेल, मग तिथे सगळं इन हाऊस आहे। त्यामुळे आपल्याला ट्रीटमेंटसाठी ते जादा बरं पडेल आणि त्यासाठीच निर्णय घेतला आपण शिफ्टिंगचा।